Hello friends, today we will see in chapter number 11 circle. We identify the radius, chords and diameter. This is circle. In the circle, radius, chords and diameter. Write the name in the table below. Radi, chords and diameter. तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्कलमध्ये आपल्याला रेडियस म्हणजे त्रिज्या, कॉर्ड्स मीन जीवा अँड डायमीटर मीन्स व्यास हा दिलेला आहे. तर ते आपल्याला याच्यामध्ये या टेबलमध्ये लिहायचंय की रेडियस कोणती, कॉर्ड्स कोणता आहे आणि डायमीटर कोणता आहे. तर रेडियस मीन सेंटर पॉइंट टू सर्कल पॉइंट, म्हणजेच जो सेंटर पॉइंट या ठिकाणी आहे, सेंटर पॉइंट काय दिलेला आहे ओ, आणि या सेंटर पॉइंट पासून तर सर्कल पॉइंट म्हणजे या सर्कलवर जे पॉइंट दिलेले आहेत त्यांना जोडणारी लाईन, त्यांना जोडणारी रेषा यांना म्हणतात रेडियस. तर आता रेडियस कोणती बघा, याच्यामध्ये बघा ओ पासून ए पर्यंत म्हणजे ओ ए, रेडियस कोणती आहे या ठिकाणी ओ ए. त्यानंतर ओ बी म्हणजे सेंटर पॉइंट कोणता आहे ओ आणि सर्कल वरचा पॉइंट कोणता आहे बी म्हणजे ओ बी. अजून रेडियस कोणती ओ सी म्हणजे ओ सेंटर पॉइंट आणि सर्कल वरचा पॉइंट कोणता आहे दुसरा अजून सी म्हणजे ओ सी. त्यानंतर अजून पुन्हा एक रेडियस बघा या ठिकाणी ओ एफ, कारण ओ आणि सर्कल वरचा पॉइंट आहे एफ म्हणजेच ओ एफ. तर अशा प्रकारे रेडियस जी आहे ती म्हणजे सेंटर पॉइंट आणि या ठिकाणी सर्कल वर जो पॉइंट दिलेला असतो त्यांना जोडणारी जी लाईन असते रेषा त्यांना म्हणतात रेडियस. आता रेडियस तुमच्या लक्षात आलं असेल. आता यानंतर आपण बघणार आहोत कॉर्ड्स. कॉर्ड्स म्हणजे त्याला जीवा असं म्हणतात. आता कॉर्ड्स म्हणजे काय, तर कॉर्ड याचा अर्थ असा आहे की सर्कल वरील दोन पॉइंट जोडणारी लाईन. परंतु सर्कल वरील बघा दोन पॉइंट जोडणारी लाईन जी असते त्यांना म्हणतात कॉर्ड. म्हणजे सर्कल वरचे कोणतेही दोन पॉइंट जोडणारे असो, मग त्याच्यामध्ये बघा सर्कल वरचे दोन पॉइंट जोडणारी जी लाईन आहे, जी रेषा आहे त्यांना म्हणतात कॉर्ड्स म्हणजे जीवा. आता बघा कॉर्ड कोणती याच्यामध्ये ई सी, कोणती कॉर्ड ई सी, कारण सर्कल वरचा हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडलेला आहे ई आणि सी म्हणून ई सी. त्याच्यानंतर अजून पुढचा एक पॉइंट जोडलेला आहे बघा ए आणि डी, हे दोघं पॉइंट जोडलेले आहेत म्हणजेच ए डी. ए डी हा सुद्धा काय कॉर्ड. त्याच्यानंतर पुन्हा ए आणि बी हे दोघं पॉइंट जोडलेले आहेत सर्कल वरचे, कारण ए पण सर्कल वरचा पॉइंट आहे आणि बी पण, म्हणून ए बी. त्याच्यानंतर सी आणि एफ हे दोघं पॉइंट जोडलेले आहेत म्हणजे सी एफ हा सुद्धा काय या ठिकाणी कॉर्ड. तर अशा प्रकारे कॉर्ड म्हणजे ज्याला आपण जीवा म्हणतो त्याचा अर्थ असा की सर्कल वरील दोन पॉइंट जोडणारी जी लाईन असते त्याला म्हणतात कॉर्ड.
आता याच्यानंतर आहे डायमीटर. डायमीटर मीन्स व्यास. डायमीटरला काय म्हणतात? व्यास. तर डायमीटर म्हणजे काय? तर सेंटर पॉइंट मधून जाणारी, बघा त्याची व्याख्या बघा. तर सेंटर पॉइंट मधून जाणारी आणि सर्कल वरील दोन पॉइंटला जोडणारी लाईन, म्हणजे हा जो सेंटर पॉइंट आहे, या सेंटर पॉइंट मधून जाणारी लाईन आणि सर्कल वरील दोन पॉइंटना जोडणारी लाईन, त्याला म्हणतात डायमीटर. म्हणजे बघा हा सेंटर पॉइंट आहे, याच्यामधून गेलेली लाईन कोणती आहे? ही बघा CF, आणि दुसरी कोणती आहे? AB. म्हणजे हे काय आलं या ठिकाणी? डायमीटर. म्हणजे बघा सेंटर पॉइंट मधून जाणारी म्हणजे आणि सर्कल वरील दोन पॉइंटला जोडणारी लाईन म्हणजेच AB. AB काय आला या ठिकाणी? डायमीटर. नंतर अजून एक डायमीटर बघा या ठिकाणी CF, कारण या सेंटर मधून जाणारी आहे आणि सर्कल वरील दोन पॉइंटला जोडणारी आहे म्हणून CF. तर अशा प्रकारे या सर्कल मध्ये रेडियस कोणते आपण बघितलं, कॉर्ड्स कोणते ते पण बघितलं, आणि डायमीटर कोणता आहे ते पण आपण बघितलं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की रेडियस म्हणजे काय, कॉर्ड्स म्हणजे काय आणि डायमीटर म्हणजे काय. आता यानंतर आपण बघणार आहोत सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. आता सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल, समजा बघा ही बॉटल आहे आणि या बॉटलचा सर्कम्फरन्स जो आहे तो हा, म्हणजे हा जो भाग आहे हा, समजा इथे आपण सर्कल काढला या ठिकाणी त्या बॉटलचा, तर हा जो सर्कलचा जो भाग आपण मोजणार त्याला म्हणतात सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल, म्हणजेच परिघ. म्हणजे आता ही जी बॉटल आहे या बॉटलचा हा जर भाग आपण मोजला तर त्याला म्हणतात सर्कम्फरन्स, म्हणजेच या बॉटलचा परिघ. म्हणजेच याचा अर्थ असा की सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल म्हणजेच द लेंथ ऑफ द बाउंड्री ऑफ अ सर्कल इज कॉल्ड द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. म्हणजे त्या सर्कलची जी बाउंड्री लेंथ, लांबी, तर तिलाच आपण काय म्हणतो? सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल, म्हणजेच परिघ. सर्कम्फरन्स म्हणजेच काय? परिघ. आता त्याचा फॉर्म्युला दिलाय बघा की सर्कम्फरन्स म्हणजे त्याला C म्हटलेलं आहे अँड डायमीटर. सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर, डायमीटर म्हणजे D इज इक्वल टू, दिस इज कॉल्ड इज पाय. काय म्हणतात त्याला? पाय. दिस इज कॉल्ड इज पाय. बघा याचं जे रीडिंग आहे ते रीडिंग कसं करायचंय? पाय. काय म्हणायचं याला? पाय. दिस इज कॉल्ड इज पाय. म्हणजे सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर इज इक्वल टू पाय. पुढचा फॉर्म्युला दिलेला आहे C, म्हणजे C इज इक्वल टू, C म्हणजे सर्कम्फरन्स, इज इक्वल टू पाय D. C इज इक्वल टू पाय D. D पाय आणि D म्हणजेच काय? डायमीटर. आता जर समजा पुढे काही एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे, त्याच्यामध्ये सर्कम्फरन्स काढायचंय, डायमीटर काढायचंय, त्याच्यानंतर रेडियस आपल्याला काढायची आहे, तर त्यासाठी हे फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे आहेत. C इज इक्वल टू पाय D. तसंच D म्हणजे डायमीटर. डायमीटर जर काढायचं असेल तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे. डायमीटर इज इक्वल टू 2R. म्हणजे डायमीटर जो आहे तो रेडियसच्या दुप्पट असतो, म्हणून 2R. R म्हणजेच रेडियस. नंतर पुढे C इज इक्वल टू सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय D. पाय D, D म्हणजेच या ठिकाणी डायमीटर. पाय D म्हणजेच काय? तर पाय इंटू 2R. 2R म्हणजेच काय? D म्हणजेच डायमीटर आणि रेडियसच्या
दुप्पट म्हणून काय आला या ठिकाणी 2r. 2r म्हणजेच काय d, म्हणजेच हा फॉर्म्युला वापरणं काय आणि हा फॉर्म्युला वापरणं काय सारखंच आहे. c इज इक्वल टू पाय d किंवा c इज इक्वल टू पाय इंटू 2r. आता c इज इक्वल टू 2 पाय r. आता पायची जी व्हॅल्यू आहे ती पायची व्हॅल्यू आपल्याला जर दिलेली नसेल तर त्याची व्हॅल्यू बघा 22/7 और किंवा 3.14. केव्हाही लक्षात घ्यायचं एक्झाम्पल मध्ये जर आपल्याला या पायची जर व्हॅल्यू दिलेली नसेल तर त्या पायची व्हॅल्यू काय घ्यायची तर 22/7 और 3.14. म्हणून द व्हॅल्यू ऑफ पाय इज टेकन is taken as 22/7 or 3.14. Practice set 42. Complete the table below. Use formula d is equal to 2r, c is equal to 2 pi r or c is equal to pi d. तर आपल्याला प्रॅक्टिस सेट 42 मध्ये हा टेबल कंप्लीट करायचा आहे आणि त्याच्यामध्ये या फॉर्म्युलांचा यूज आपल्याला करायचा आहे. डायमीटर इज इक्वल टू 2r, सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय r और सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय d. आता फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. रेडियस दिले आपल्याला या टेबल मध्ये 7 सेंटीमीटर, डायमीटर आपल्याला काढायचं आहे आणि सर्कम्फरन्स आपल्याला काढायचं आहे. म्हणजे बघा रेडियस इज इक्वल टू 7 सेंटीमीटर, डायमीटर काढायचं आहे आणि सर्कम्फरन्स काढायचं आहे. तर इथे आपल्याला एक फॉर्म्युला वापरावा लागेल डायमीटर काढण्यासाठी, कारण डायमीटर जो आहे तो रेडियसच्या काय असतो ट्वाइस, दुप्पट असतो तो. म्हणजेच डायमीटर इज इक्वल टू 2r. 2r म्हणजेच r मीन्स रेडियस. रेडियस काय दिली आपल्याला 7 सेंटीमीटर, म्हणून 2 इंटू r किती आहे 7, 2 इंटू 7 14 सेंटीमीटर. डायमीटर किती आलं या ठिकाणी 14 सेंटीमीटर. म्हणून जी डायमीटर आपण काढलेली आहे ती डायमीटर या ठिकाणी लिहायची आता आपल्याला 14 सेंटीमीटर. आता आपल्याला काढायचंय सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स म्हणजेच काय परिघ c. म्हणून c इज इक्वल टू, आता c सर्कम्फरन्स आपल्याला काढायचंय. सर्कम्फरन्स इज इक्वल टू त्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. त्याचा फॉर्म्युला आहे पाय d किंवा 2 पाय r जरी आपण यूज केला तरी पण चालेल. बघा c इज इक्वल टू आपण दोघं फॉर्म्युला या ठिकाणी यूज करून बघू, आन्सर एकच येणार आहे. c इज इक्वल टू 2 पाय r. म्हणून सो 2 इंटू, आता पायची व्हॅल्यू मी तुम्हाला काय सांगितली होती तुमच्या लक्षात असेलच. काय सांगितली होती पाय इज इक्वल टू 22/7 और 3.14. म्हणजे या दोघांपैकी एक जरी व्हॅल्यू घेतली तरी आन्सर तेच येणार आहे. म्हणजे 2 इंटू पाय, पायची व्हॅल्यू घ्यायची आहे 22/7 इंटू r. r आपल्याला किती दिलेली आहे 7. म्हणून आता सॉल्व करायचंय. बघा 7 1 7, 7 1 7 म्हणजे 7 7 गेला. आता राहिले काय ठिकाणी 2 इंटू 22 किती आले 44 सेंटीमीटर. किती आला आन्सर 44 सेंटीमीटर. तर आता या ठिकाणी आपण सर्कम्फरन्स काढण्यासाठी 2 पाय r हा फॉर्म्युला यूज केला. आता पाय d हा फॉर्म्युला यूज करून बघू की आन्सर तेच येतंय का. c इज इक्वल टू पाय d. दोघांपैकी कोणताही फॉर्म्युला तुम्ही यूज केला तरी आन्सर तेच येणार आहे. म्हणून c इज इक्वल टू पाय d. पायची व्हॅल्यू आहे 22/7
इंटू डी, डी म्हणजेच डायमीटर, डायमीटर किती काढलाय आपण इथे 14 सेंटीमीटर, हा डायमीटर इथे काढलेला आहे, म्हणून 22/7 इंटू 14, बघा 7 1 चा 7, 7 2 चा 14, काय राहिले ते शिल्लक 22 इंटू 2, 22 इंटू 2 44 सेंटीमीटर, बघा आन्सर तेच आलं. इथे C इज इक्वल टू 2 पाय r हा फॉर्म्युला वापरला तरी आन्सर तेच आलं 44 सेंटीमीटर. तसंच इकडे C इज इक्वल टू पाय d चा फॉर्म्युला वापरला तरी सर्कम्फरन्स किती आलं 44 सेंटीमीटर, म्हणून इथे सर्कम्फरन्स लिहायचं आहे 44 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे तुम्हाला डायमीटर सुद्धा काढता यायला पाहिजे, नंतर रेडियस काढता यायला पाहिजे आणि सर्कम्फरन्स सुद्धा काढता यायला पाहिजे. आता याच्यातलं एक दुसरं उदाहरण मी अजून तुम्हाला सांगणार आहे, बघा. सेकंड नंबरच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर डायमीटर या ठिकाणी दिलेला आहे. काय दिलेला आहे, डायमीटर दिलेला आहे. म्हणजे डायमीटर दिलेला आहे आपल्याला 28, डायमीटर किती दिलेला आहे 28 सेंटीमीटर. नंतर काय काढायचं आहे त्याच्यावरनं, रेडियस आपल्याला काढायचं आहे, म्हणजे ते रेडियस काढायचं आहे आणि सर्कम्फरन्स सुद्धा आपल्याला काढायचं आहे, म्हणून सर्कम्फरन्स सुद्धा आपल्याला काढायचं आहे. तर आता रेडियस काढायचं आहे, तर रेडियस जो आहे तो डायमीटरच्या काय असतो हाफ, निम्मे असतो, अर्धा असतो. समजा जर डायमीटर 10 दिले असेल तर रेडियस किती 5 येईल. डायमीटर तर समजा 100 असेल तर रेडियस किती 50. तर तशा प्रकारे जर इथे डायमीटर जर 28 आहे तर रेडियस किती येईल त्याचा 14. तर आपल्याला फॉर्म्युलाचा यूज या ठिकाणी करायचा आहे, म्हणून रेडियस इज इक्वल टू, आता रेडियस इज इक्वल टू d अपॉन 2, d अपॉन 2. तर रेडियस इज इक्वल टू d अपॉन 2, d किती दिलं आपल्याला डायमीटर 28, म्हणून 28 अपॉन 2, बघा 2 1 चा 2, 2 4 चा 8, किती आला या ठिकाणी 14 सेंटीमीटर. रेडियस किती आला या ठिकाणी 14 सेंटीमीटर. आता आपल्याला काढायचंय सर्कम्फरन्स. काय काढायचंय सर्कम्फरन्स. तर सर्कम्फरन्स काढण्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला आहे की पाय डी करा किंवा त्या ठिकाणी 2 पाय r जरी तुम्ही यूज केला फॉर्म्युला तरी पण चालेल. C इज इक्वल टू पाय डी. आता पाय डी, तर C इज इक्वल टू पाय डी, त्यामध्ये आपण पाय डी, पायची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 22/7, 22/7 इंटू डी, डी म्हणजेच डायमीटर, डायमीटर किती दिले आपल्याला 28, म्हणून 28. तर 7 1 चा 7, 7 4 चा 28. आता इथे काय राहिलंय 22 इंटू 4, 22 इंटू 4 किती आले 88, किती आले 88, म्हणून 88 सेंटीमीटर. म्हणजेच या ठिकाणी सर्कम्फरन्स लिहायचं या टेबल मध्ये 88 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्कम्फरन्स पण काढता यायला पाहिजे, डायमीटर पण काढता यायला पाहिजे आणि रेडियस पण काढता यायला पाहिजे. तर आता या टेबल मध्ये जे थर्ड आणि फोर्थ नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही सोडवायचं आहे. ठीक आहे.